बघा आपण लास्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोईंग द लिंकेज हा पार्ट आपण कालच्या पिरियडला या ठिकाणी कंप्लीट केला. आज आपल्याला त्यातला पुढचा पार्ट बघायचा, दॅट इज कॉल्ड एज द ऑटोसोमल इनहेरिटन्स. मग ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे काय असतं? त्याच्यासाठी अगोदर मी तुम्हाला ऑटोसोम म्हणजे काय हा कन्सेप्ट अगोदर पहिल्यांदा या ठिकाणी सांगतो. व्हॉट इज मीन बाय ऑटोसोम? ऍक्च्युली लक्षात घ्या, क्रोमोसोमचे दोन प्रकार असतात. मेजॉरिटी जास्त संख्येमध्ये जे असतात त्यांना ऑटोसोम म्हणतात, आणि शेवटचे दोन जे असतात त्यांना सेक्स क्रोमोसोम म्हणतात. म्हणजे आपण ह्युमनचा विचार करूया. ह्युमन मध्ये 44 क्रोमोसोम हे ऑटोसोम आहेत आणि 2 क्रोमोसोम हे सेक्स क्रोमोसोम आहेत. तिसरं लक्षात घ्यायचं, ऑटोसोम हे जनरली आपल्या बॉडीचे सगळे कॅरेक्टर या ठिकाणी इनहेरिट करत असतात, जनरेशन टू जनरेशन. आणि सेक्स क्रोमोसोम जे आहेत ते सेक्स रिलेटेड कॅरेक्टर इनहेरिट करत असतात. मग ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे काय? Autosomes are with some genes, some characters, and these genes or characters can be inherited from generation to generation except sex-linked characters. म्हणजे सेक्स लिंक्ड कॅरेक्टर सोडून उरलेले जे काही बॉडीशी रिलेटेड काही डिसऑर्डरशी रिलेटेड कॅरेक्टर असतात ते ऑटोसोम कडून या ठिकाणी इनहेरिट होतात. याला म्हणलं जातं ऑटोसोमल इनहेरिटन्स. ह्युमन मध्ये असे 44 ऑटोसोम आहेत की ज्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत, आणि हे कॅरेक्टर जनरेशन टू जनरेशन इनहेरिट होत जाणार आहेत. आपण इथं ऑटोसोमल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल म्हणून काही डिसऑर्डर्स बघणार आहोत. मग याच्यामध्ये त्या ऑटोसोमवर काही डॉमिनंट जीन असतील, त्याच्यामुळं काही इनहेरिटन्स दिसणार आहेत, त्याला ऑटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आपण म्हणणार आहोत. आणि काही जीन्स रिसेसिव्ह असतील पण ते ऑटोसोमवरच प्रेझेंट असतील, त्याला आपण ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स असं याच्यामध्ये म्हणणार आहोत. तर हे लक्षात घ्या की ऑटोसोम म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी काय असतं. मग ऑटोसोमल इनहेरिटन्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स अदर दॅन सेक्स कॅरेक्टर्स और सेक्स लिंक्ड कॅरेक्टर्स इज कॉल्ड एज द ऑटोसोमल इनहेरिटन्स. आणि मग हे जे काही कॅरेक्टर्स असतात, हे जे काही ऑटोसोमल इनहेरिटन्स जो आहे हा काही कॅरेक्टरमुळे काही जीनमुळे या ठिकाणी अफेक्टेड झालेला असतो. हे जीन या ठिकाणी डॉमिनंट पण असू शकतात आणि रिसेसिव्ह पण असू शकतात. आता आपल्याला डॉमिनंट आणि रिसेसिव्ह समजले. मी थोडक्यात आपण जे बघतोय हे मेंडेलियन डिसऑर्डर आहे असं समजायचं. मेंडलनी जे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह सांगितलं तोच कन्सेप्ट इथं आपण बघणार. पण डॉमिनंट जीन्स म्हणजे काय? दीज जीन्स प्रेझेंट ऑन ऑटोसोम and express into the next generation if they present means express they means they will suppress its another alternative. म्हणजे उदाहरणार्थ मेंडलच्या म्हणण्यानुसार कॅपिटल टी आणि स्मॉल टी जर एकत्र आले तर कॅपिटल टी म्हणजे टॉलनेस, प्लॅन टॉलच तयार होणार आहे. स्मॉल टी डॉर्फनेस एक्सप्रेस होणार नाही. तोच नेमका कन्सेप्ट इथं आहे. टॉलनेस किंवा आपण जे काय म्हणूयात डॉमिनंट कॅरेक्टर जर असतील तर ते एक्सप्रेस होणारच, पण हे डॉमिनंट कॅरेक्टर हे ऑटोसोमवर असले पाहिजे. मग जर ऑटोसोमवर डॉमिनंट कॅरेक्टर असेल त्याच्यामुळे जर इनहेरिटन्स दिसत असेल त्याला म्हणलं जाईल डॉमिनंट ऑटोसोमल इनहेरिटन्स. आणि या डॉमिनंट ऑटोसोमल इनहेरिटन्स मध्ये आपल्याला एक्झाम्पल जे बघायचं दॅट इज कॉल्ड एज द विडोज पीक, किंवा दुसरं एक्झाम्पल दिलं हंटिंग्टन डिसीज डिसऑर्डर. तो काय आपल्याला नाहीये, आपण फक्त विडोज पीक काय आहे तो आपण प्रकार बघणार आहोत. असंच रिसेसिव्ह जीन पण असतील पण तेही ऑटोसोमवर असतील, पण त्यांचं सुद्धा इनहेरिटन्स दिसणार आहे. याला म्हणलं जातं रिसेसिव्ह ऑटोसोमल इनहेरिटन्स.
आणि त्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल दिलंय PKU, ज्याला फिनिल किटोन्युरिया असं आपण याच्यामध्ये या ठिकाणी नाव देणार आहोत. तर हा एक डिसऑर्डर आहे, तोही आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी बघायचा आहे. किंवा सिस्टिक फायब्रोसिस नावाचं एक आहे, किंवा सिकल सेल ॲनिमिया एक आहे. असे वेगवेगळे डिसऑर्डर आहेत की जे रिसेसिव्ह जीनमुळे असणार आहे. आणि इथं विडोस्पिक जो आपण बघणार आहे तो डॉमिनंट जीनमुळे असणार आहे. मग आपण यातला पहिला याच्यामध्ये या ठिकाणी बघूयात, तो म्हणजे डॉमिनंट डिसऑर्डर, डॉमिनंट ॲटोसोमल डिसऑर्डर किंवा ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणून आपण बघणार आहोत तो म्हणजे विडोस्पिक. मग विडोस्पिक म्हणजे काय असतं, तर अगोदर त्याची एक थोडीशी हिस्ट्री मी सांगतो. विडोस्पिक ही ऍक्च्युली ब्रिटिश टर्म आहे. ब्रिटनमध्ये जेव्हा काही एखादी फिमेल विडो होते, विडो म्हणजे विधवा होते, विधवा म्हणजे तिचा जो नवरा असेल, हजबंड डेड होईल. मग ब्रिटिश संस्कृतीमध्ये त्यांनी काय केलं, एखादी विधवा आहे ती ओळखू यावी म्हणून त्यांनी काय केलं, त्या विधवांना एक टोपी दिली. आणि त्या टोपीचा आकार कसा होता, तर या टोपीचा आकार या पद्धतीचा होता. ही टोपी घातली की बरोबर कपाळामध्ये या दोन डोळ्याच्या मध्ये बरोबर इथं हा पीक येत होता. आणि मग हे असं दिसलं की ओळखायचं की शी वॉज विडो. ही या विडो स्पीक डिसऑर्डरच्या संदर्भातली हिस्टॉरी म्हणायची. त्याचा आणि या त्याचा काही संबंध नाही, पण एक साधारण मी सांगतोय की त्याला नाव असं का दिलं या. मग विडो स्पीक म्हणजे काय आहे, तर साधारणपणे आपण जर बघितलं, आपली केस अशी मागे घेतली, आपली केस अशी आपण मागे घेतली, तर इथं बरोबर मध्ये आपल्याला असा एक भाग दिसतो, म्हणजे आपला हा चेहरा असा आहे. लक्षात घ्या, इथंही अशी केस आहेत सगळे आपली. तर या केसांचा असा या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे असं दिसतं आपल्याला. इथं आपल्या बरोबर नाकाची लाईन अशी आपण समजली, तर या नाकाच्या बरोबर वरच्या लाईनला तुम्हाला अशा प्रकारचा आपला भांग जो असेल तो या ठिकाणी, किंवा केस जे असतील ते या ठिकाणी आलेले असतात. आणि हा जो काही डिसऑर्डर आहे हा बऱ्याच जणांच्या मध्ये दिसतो, मे बी इन द मेल अँड मे बी इन द फिमेल. वाय? बिकॉज जीन रिस्पॉन्सिबल फॉर सच अ काइंड ऑफ हेअर अरेंजमेंट इज डॉमिनंट. मग ज्या ऑर्गॅनिझम मध्ये 2 कॅपिटल W असतील जीन, त्यांच्यामध्ये तर हा दिसणारच आहे. पण ज्यांच्यामध्ये 1 कॅपिटल W आणि 1 स्मॉल w असेल त्यांच्यामध्ये सुद्धा हा दिसणार आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूयात होमोझायगस डॉमिनंट किंवा हेट्रोझायगस, असे दोन्ही कंडिशन असल्या तरी या पद्धती दिसणार आहे. आता काही माणसांच्या मध्ये, महिलांच्या मध्ये आपल्याला ही केसाची अरेंजमेंट अशी दिसते, त्यांना विडोस्पिक दिसत नाही. जशी केस इथं पुढे आलेली नसतील, आपण जर बघितलं दिसतात बघा, मेजॉरिटी सगळ्यांच्या मध्ये, महिला असतील पुरुष असतील. पण इथं या ठिकाणी हा जो काही भांगाची आपल्या केसाची स्टाईल आली असते ही काही विडोस्पिक दिसत नाही, काय प्लेन हेअर येतं पुण्यात. यासाठी काय असतं, यासाठी 2 जीन स्मॉल असतात. म्हणजे होमोझायगस रिसेसिव्ह, हे रिसेसिव्ह आहे. कॅपिटल W म्हणजे डॉमिनंट आणि स्मॉल w म्हणजे रिसेसिव्ह, हे लक्षात घ्या. मग जर 2 कॅपिटल W असेल तरी विडोस्पिक दिसणार आहे. कॅपिटल T मेंडलचं एक्झाम्पल लक्षात घ्या. कॅपिटल W आणि स्मॉल w आलं म्हणजे कॅपिटल T आणि स्मॉल t, तरी पण टॉलर दिसलं होतं. तसं कॅपिटल W आणि स्मॉल w विडोस्पिक दिसणारच आहे. पण 2 स्मॉल w तर विडोस्पिक दिसत नाही, ॲब्सेंट असते. म्हणजे 2 स्मॉल t असेल तर आपण काय लिहिलो त्यावेळेस, डॉर्फ. तर याला म्हणायचं विडोस्पिक. मग हा विडोस्पिक काय, तर विडोस्पिक म्हणजे प्रॉमिनंट अशी व्ही शेपड, ज्याला आपण हेअरलाईन म्हणूयात, ही या बरोबर आपल्या कपाळावर दिसते. व्ही शेपड हेअरलाईन इकडून बरोबर मध्ये इथे नाकाच्या इथं असते, दिसते बघा इथं. प्रत्येकाला म्हणजे डॉमिनंट आहे. 10 मधल्या 8 जणांतर अशी असते, महिला असू दे किंवा पुरुष असू दे.
मग हा काय आहे, तर हा ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर आहे. आपल्या आई किंवा वडिलांच्या मध्ये असेल आणि तो जीन जर आपल्यामध्ये आला आई किंवा वडिलांच्याकडून, कॅपिटल डब्ल्यू जर आला, तर आपल्याला सुद्धा अशी हेअरलाईन दिसणार आहे. दोघांच्याकडे असले तरी 100% दिसणार आहे. दोघांच्या मध्ये एकाच असेल तर तो जीन आला असेल तरी दिसणार आहे. पण दोघांच्याही मध्ये जर अशी व्ही शेप्ड अशी मार्किंग लाईन नसेल, मार्क नसेल, विडोज पीक नसेल, तर आपल्यामध्ये येण्याची शक्यता 0% असते. कारण हा डॉमिनंट डिसऑर्डर आहे. दोन मधला एक तरी कॅपिटल डब्ल्यू पाहिजेच. मग आई आणि वडील जरी दोघांच्या मध्ये नसेल तर आपल्यामध्ये येणारच नाही, कारण त्यांच्यामध्ये कॉम्पोजिशन डब्ल्यू. आईमध्ये पण स्मॉल डब्ल्यू 2 वेळा आहे, वडिलांच्या मध्ये पण स्मॉल डब्ल्यू 2 वेळा आहे. मग दोन्हीचं कॉम्बिनेशन करून पुन्हा डब्ल्यू आपल्यामध्ये येणार आहे. तर त्यावेळेस मात्र असं या ठिकाणी दिसत नाही. थोडक्यात हा जो काही डिसऑर्डर जो आहे, थोडक्यात लक्षात घ्या, होमोझायगस रिसेसिव्ह एवढी एकच कंडिशन अशी आहे की जिथं हा डिसऑर्डर दिसत नाही. होमोझायगस डॉमिनंट आणि हेट्रोझायगस यामध्ये विडोस्पिक दिसतो. फक्त होमोझायगस रिसेसिव्ह जो आहे त्याच्यामध्ये हा दिसत नाही. आणि युजली लक्षात घ्या, याचा जो काही जीन असतो, विडोस्पिकचा जो जीन आहे, तो आपल्या 1 नंबरच्या क्रोमोसोमवर असतो. 1 नंबरची ॲटोसोमची जी पेअर आहे, लक्षात घ्या, आपल्या 23 पेअर आहेत. पहिली 1 नंबरची पेअर आहे. 1 नंबरच्या पेअर मधलं एक जीन मदर कडनं असतो आणि एक जीन फादर कडनं असतो. मग ही झाली पहिली पेअर. या पहिल्या पेअरवर इथं समजा कॅपिटल डब्ल्यू असेल 1 तरी दिसणार आहे. कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू असेल तरी दिसणार आहे. इथं कॅपिटल डब्ल्यू, इथं कॅपिटल डब्ल्यू तरी दिसणार आहे. मात्र इथं स्मॉल डब्ल्यू, इथं स्मॉल डब्ल्यू असेल तर आपल्याला विडोस्पिक दिसणार नाही. तर ह्याला विडोस्पिक म्हणायचं. डॉमिनंट जीन डिसऑर्डर आहे ही. याला आपल्याला त्रास कुठला होत नाही की हेअरलाईन मात्र या पद्धतीची या ठिकाणी आलेली असते. तर तो एक भाग याच्यामध्ये आहे. आणि जनरली ज्यांना नसते तिथे स्ट्रेट लाईन असते, या पद्धतीमध्ये असते. थोडक्यात आपण या पुस्तकामध्ये जर फिगर बघितले तर लक्षात येईल की पहिली जी आहे दिसते बघा, व्ही लाईन दिसते, दॅट इज विडोस्पिक. आणि दुसरं आहे ते नॉर्मल आहे, नो विडोस्पिक. तर हा जो डिसऑर्डर आहे हा ॲटोसोमल इनहेरिटन्स मध्ये, कारण यासाठी असणारा जीन आहे हा 1 नंबरच्या क्रोमोसोमच्या पेअरवर आहे. 1 नंबर जी आपली पेअर आहे त्याच्यावर आहे आणि तो ॲटोसोम आहे. याला म्हणतात ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर इनहेरिटन्स. आणि बेस्ट एक्झाम्पल आहे दॅट इज कॉल्ड ॲज द विडोस्पिक. तर हा एक पहिला भाग याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, याला आपण विडोस्पिक असं म्हणतात. आता या ॲटोसोमल इनहेरिटन्स मध्ये आपल्याला पुढचा भाग बघायचा तो म्हणजे काय, तर रिसेसिव्ह डिसऑर्डर. ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स म्हणजे काय, तर काही जीन्स रिसेसिव्ह आहेत, काही जीन क्रोमोसोमवर प्रेझेंट आहेत, पण ते रिसेसिव्ह आहेत. आणि असे क्रोमोसोम कुठले, ॲटोसोम आहेत. आणि त्यांच्यामुळे दिसणारा डिसऑर्डर जो आहे त्याला म्हणतात ॲटोसोमल रिसेसिव्ह. म्हणजे थोडक्यात काय, हे जीन पूर्णपणे रिसेसिव्ह आहेत. मग हे एक्सप्रेस केव्हा होणार आहेत, हे एक्सप्रेस व्हायची शक्यता एकच आहे, ते म्हणजे काय, इफ ऑर्गॅनिझम इज विथ होमोझायगस रिसेसिव्ह then this disorder will be expressed. एक जरी जीन डॉमिनंट असला तरी हा जीन एक्सप्रेस होणार नाही, हा डिसऑर्डर आपल्याला तयार होणार नाही. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आपण याच्यामध्ये या ठिकाणी जे बघणार आहोत दॅट इज कॉल्ड ॲज द PKU. मग PKU काय, PKU हा एक शॉर्ट फॉर्म आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे फिनिल कीटोन्युरिया. P for phenyl, K for ketone and U for urea. असा हा फिनिल कीटोन्युरिया हा एक डिसऑर्डर आहे. ऍक्च्युली याचं वैशिष्ट्य काय, पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्या, हा जो डिसऑर्डर आहे हा प्रेझेंट आहे स्टील फ्रॉम बर्थ, ज्याला आपण इनबॉर्न डिसऑर्डर म्हणूया. दिस इज अ इनबॉर्न रिसेसिव्ह डिसऑर्डर. म्हणजे हा रोग जन्मल्यापासून असणार आहे, कारण यासाठी असणारा जो जीन आहे
हा रिसेसिव्ह. आता उदाहरणार्थ मी दाखवतो की PAH हा कॅपिटल दाखवलेला हा नॉर्मल माणसासाठी जीन आहे आणि P स्मॉल, A स्मॉल आणि H स्मॉल हा समजा मी PKU साठी दाखवणारा जीन आहे. तर हा जीन साधारणपणे कुठे प्रेझेंट असतो? आपल्यामध्ये 12 नंबरचा जो काही क्रोमोसोम आहे त्या 12 नंबरच्या क्रोमोसोमवर दोन्ही क्रोमोसोमवर जर PH स्मॉल हे जर दोन्ही आले, म्हणजे आता मी 12 नंबरची पेअर काढतो की 12 नंबरची पेअर असं आपण कन्सिडर करूया. या 12 नंबरच्या पेअरवर इथं पण PAH आला, इथं पण PAH आला. PAH चा अर्थ मी सांगितला की हा फिनेल कीटोन्युरियासाठी असणारा जीन आहे. मी त्याला नाव दिलंय म्हणजे अगदी सोपं. टॉलनेस आपण कॅपिटल टी ने दाखवला होता, तसं फिनिल कीटोन्युरिया मी PAH जीने दाखवलाय. ऍक्च्युली PAH चा मिनिंगच आहे तो एक एन्झाईम तयार करतो आणि त्याचं नाव आहे फिनिल ॲलॅनिन हायड्रोझायलेज. PAH चा अर्थ आहे फिनिल ॲलॅनिन हायड्रोझायलेज. हे एन्झाईम तो तयार करत असतो, करत नाही थोडक्यात. PAH ऍक्च्युली हा जो PAH आहे याच्यापासून हे एन्झाईम तयार करतात, याला म्हणतात फिनिल ॲलॅनिन हायड्रोझायलेज. मग आता ज्याच्यामध्ये हे दोन जीन आहे तिथं काय होतं? ज्याच्यामध्ये PAH हे रिसेसिव्ह दोन्ही जीन येतात तिथं हे एन्झाईम तयार होत नाही. मग हे एन्झाईम जर तयार झालं नाही तर काय होईल? आपल्या शरीरामध्ये फिनिल ॲलॅनिन नावाचं एक अमायनो ऍसिड असतं. हे अमायनो ऍसिड या ठिकाणी टायरोसिन मध्ये कन्वर्ट होतं, पण या कन्व्हर्शनसाठी लागत असतो PAH. हे लक्षात घ्या. आपण जे अन्न खातो ते प्रोटीन असतं, त्यामध्ये प्रोटीनचं डायजेशन आपल्या सिस्टीम मध्ये झालं की तयार होते अमायनो ऍसिड. त्यातलं एक अमायनो ऍसिड आहे फिनिल ॲलॅनिन. मग फिनिल ॲलॅनिन तयार झालं तर आपल्या बॉडीमध्ये त्याचं रूपांतर टायरोसिन मध्ये होतं आणि मग टायरोसिन वेगळ्या कामासाठी वापरलं जातं. मग हे काम PAH नावाचं एन्झाईम करतं. PAH तयार करायचं काम हे फिनिल ॲलॅनिन हायड्रोझायलेज नावाचं जीन आहे तो करतो आणि तो जीन या ठिकाणी एन्झाईम तयार करतो. ते एन्झाईम म्हणजे फिनिल ॲलॅनिन हायड्रोझायलेज. मग हे एन्झाईम जर नसेल तर या फिनिल ॲलॅनिनचं टायरोसिन मध्ये रूपांतरच होत नाही. मग काय झालं? आपल्या बॉडीमध्ये फिनिल ॲलॅनिनचं प्रमाण वाढत गेलं, रक्तामध्ये वाढत जात. रक्तामध्ये या फिनिल ॲलॅनिनचं प्रमाण जर वाढलं त्याच्यापासून काही वेगळे त्याचे डेरिव्हेटिव्ह पण तयार होतात. हे डेरिव्हेटिव्ह आपल्या रक्तात, ब्लड मध्ये किंवा ज्याला CSF म्हणतात, ब्रेन मध्ये फ्लुइड असतो ज्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात, आपल्या पाठीच्या कण्यात जो स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये पण असतो. त्याच्यामध्ये हे डेरिव्हेटिव्ह आणि फिनिल ॲलॅनिन वाढत जातं. आणि हे वाढले की मग काही डिसऑर्डर, काही लक्षणं आपल्या बॉडीमध्ये दिसायला लागतात. जनरली लक्षात घ्या, हा डिसऑर्डर इनबॉर्न आहे. जन्मलेल्या बाळाला या ठिकाणी हा असतो असं म्हणूयात, ज्यांच्यामध्ये ही कंडिशन असते. ज्या बाळामध्ये PAH चे दोन्ही स्मॉल जीन आलेले आहेत त्याच्यामध्ये हा 100% येणार आहे. मग त्या बाळाला जन्मला कुठला त्रास नसतो. एक 1.5 महिना गेला की 1.5 महिन्यामध्ये काय असतं, त्यानं खाल्लेलं जे प्रोटीन आहे त्याचं रूपांतर ॲलॅनिन मध्ये झालं असतं. पण हे एन्झाईम तयार नसल्यामुळं टायरोसिन तयार होत नाही. त्या बाळाच्या बॉडीमध्ये त्याचं प्रमाण वाढत जातं, त्याचे डेरिव्हेटिव्ह तयार होतात, त्याचं प्रमाण पण वाढत जातं आणि त्या बाळामध्ये काही लक्षण दिसायला लागतात. म्हणजे पहिलं लक्षण अगदी सोपं याच्यामध्ये या ठिकाणी सांगतात मेंटल रिटार्डेशन. म्हणजे बुद्धीची वाढ जी असेल ती कमी होते, त्याच्या सगळ्या शारीरिक हालचाल ज्या असतात त्या कमी दिसतात. दुसरं म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी ब्रेनची डेव्हलपमेंट कमी झालेली असते. त्याच्यानंतर आता ऍक्च्युली हा जो काही टायरोसिन आहे या टायरोसिनचा रोल काय असतो? तर टायरोसिन मुळात असा हार्मोन आहे की जे न्यूरो सिक्रेटरी, न्यूरो ट्रान्समिटर म्हणून काम करत असतं. त्यासाठी हे लागत असतं. न्यूरो ट्रान्समिटर म्हणजे काय? तर हा एक न्यूरॉन आहे, हा एक न्यूरॉन आहे. हे दोन न्यूरॉनच्या मध्ये अतिशय छोटा गॅप असतो. तो गॅप भरला जातो आणि मग इम्पल्स वर खाली जात असतो. त्याला न्यूरो ट्रान्समिटर म्हणतात.
हे तयार करायचं काम हे करत असतं. पण हे जर तयारच नाही झालं तर हे कामच होत नाही. पण ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही, बौद्धिक वाढ ज्याला आपण म्हणूयात ती याच्यामध्ये या ठिकाणी होत नाही. आणि मग इथं असे काही खूपसे लक्षण याच्यामध्ये या ठिकाणी याच्यामध्ये दिसायला लागतात. आणि मग हा ऑटोसोमल डिसऑर्डर जो आहे तो त्या बाळामध्ये डेव्हलप होतो. हा मेल चाइल्डमध्ये पण डेव्हलप होऊ शकतो आणि फिमेल चाइल्डमध्ये पण डेव्हलप होऊ शकतो. मग ह्याच्यामध्ये मेंटल डिसऑर्डर मी सांगितल्या, त्या बाळामध्ये युरिन जे आहे त्या युरिनमध्ये सगळं यायला लागतं, किटोन तयार व्हायला लागतो, किटोन बॉडीज तयार व्हायला लागतात आणि मग त्याचे पुन्हा बॉडीवर वेगळ्या प्रकारचे इफेक्ट त्या बाळाच्या मध्ये या ठिकाणी दिसायला लागतात. एस्पेशली त्या बाळामध्ये पहिल्या 1.5 महिन्यानंतर हे डिसऑर्डर दिसायला लागल्या तर मग समजा त्याचं ब्लड चेक केलं, फिनिल किटोन्युरिया हे कंपाऊंड जर सापडलं तर असं सांगितलं होतं की इज द पेशंट ऑफ PKU. मग आपल्यामध्ये काय दिसत नाही, आपल्याला हा डिसीज आत्ता सिलेबस मध्ये बघितला आपण कधी नाव पण याचं काय ऐकलं नाही, कारण हा रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे अगदी कमी. आणि ऍक्च्युली आपल्याकडे तर हा नाहीच. आपल्यापेक्षा जे काही युरोपियन कंट्रीज आहेत त्या युरोपियन कंट्रीमध्ये हा डिसऑर्डर जास्त आहे. म्हणजे तिथं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे अगदी तिथं साधारणपणे 15,000 जेव्हा बालकं जन्मावीत तेव्हा एकामध्ये ही शक्यता असते. कारण त्यासाठी असणारा जो PKU जीन आहे, PH नावाचा जो जीन आहे, कॅपिटल स्मॉल p स्मॉल a आणि स्मॉल h असणारा, हे दोन्ही आले तर तो डिसऑर्डर दिसणार आहे. मग आपल्यामध्ये काय दिसत नाही, कारण आपण इंडियन किंवा आपण ज्याला म्हणूयात की आपण जे एशियन आहोत त्यांच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये मदर आणि फादर मध्ये हा कॅपिटल PH जीन कंपल्सरी असल्यासारखा आहे. 2 मधला एक जरी जीन कंपल्सरी आला तरी आपल्याला याचा त्रास होत नाही. याला म्हणतात रिसेसिव्ह डिसऑर्डर, ऑटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स. ओके.